वा आई, बघतेस ना चोर सापडलेत. आशू उठ. काय आशू उठ ना आशू. डार्लिंग 5 मिनिट. डार्लिंग नको आशू उठ ना इथे. काय शिवा थांबा थांबा डंबो फोटो काढते हा तुझा. थांब इथे बघा दोघं बघा. ए फोटो काय काढते? मेमरी यार कमॉन. ए संपदा कशाला त्रास देतेस ग? काढ चांगला फोटो काढ एखादा. अरे काका काय झालं माहितीये का, काल घरात कोणी नव्हतं ना, म्हणून मी आपलं विश्वाला म्हटलं नाही का की आपण प्लॅन करू जरा काहीतरी, म्हणून मग आम्ही असाच इथे प्लॅन केला, बाकी काही नाही. काय खोटं बोलतो यार. मी कुठे गेलेले रे? इथेच होते मी. मला बोलवलं नाहीयेस तू. हो तू घरात होतीस? मला वाटलं तू भूत होत. बाय. ते मावशी कशा आहेत? हा मावशी कशा आहेत? मावशी छान, विषय नको बदलू. बऱ्या आहेत. नाही मावशी बऱ्या आहेत ना, तेवढंच मावशी बऱ्या आहेत. छान. आईचा लाडका मुलगा आणि लाडकी सून मनाला हवं ते करतातच नेहमी. बरं ठीक आहे. तुम्ही आवरून घ्या आणि या खाय. बाकीचं चला. हा येतोच. किती वाजले तू? बस जरा. आलो चल. कीर्ती चल. या जमलं तर लवकर. आशू आरामात, म्हणजे या लवकर लवकर पण ये. ये. मी काय केलंय? तुझ्यामुळे झालंय. अरे तू मग काय तू नव्हतीस का काल या प्लॅन मध्ये? बस. काय कुठे गेला होतात सकाळी सकाळी? आणि आई कुठे आहे? शेजारी हाय. दिव्या बघ आम्ही तुझ्यासाठी काय आणलंय. गाडी. ही काडी तुला खायची. वेडा आहेस का जरा? ताजमहल आणल्यासारखं काय बोलतोयस? मी नाही खाणार आहे ते. का तुला काय खायला प्रॉब्लेम आहे? अरे काय प्रॉब्लेम आहे म्हणजे? गाडी का खाऊ मी? काय चाललंय तुमचं? अगं दिव्या, आता मी आणि आजी मंदिरात गेलो होतो ना, तर तिकडे ओळखीच्या एक दुसऱ्या आजी भेटल्या, तर त्यांनीही दिली आणि म्हटले की तुला खायला द्यायची म्हणून. त्याच्याने काय होईल माहितीये का, तुला जो काही त्रास वगैरे होतो ना, पोट दुखणं वगैरे जे काही असेल ना, ते होणार नाही. त्रास कमी होईल. सो हे घे. पण मला आत्ता काही त्रास होत नाही. तुला काय कळतं त्याच्यातलं? तू काय डॉक्टर आहेस? अजिबात नाही. काय त्या बाईनी कुठल्या झाडावरची तोडून आणली, तुम्ही घेतली पण ठेवला विश्वास. अंधश्रद्धा नुसती. तू काय शानी आहेस काय? हा काल तो दिवसभर फिरून तो घेऊन आलाय, त्याच्यासाठी तू एवढं बी करू शकत नाहीस? अगं तुझ्या तब्येतीसाठी आहे हे चांगलं. ठीक आहे. आयुर्वेदिक आहे. हा चांगली आहे ना? हॅलो, आज काय सुंदर दिसतेस. हो का? झालं तुझं सुरू. तुझ्या याच गोष्टीमुळे ना माझी नाचक्की होती. मी काय केलंय? तू काय केलं म्हणजे? तुला कळतंय का तुझ्या रेड वाईनच्या चक्करमुळे सगळं झालंय? आता मला काय माहिती आपण तिथे वरती झोपणार. तेच तर सुधरत होतं का काही आपल्याला? मला तर काही कळतच नाही, काही आठवतच नाही. मला डोकं आउट होतंय. ऐक ना, हे बघ अगं एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. इट्स ओके, चिल. गरज नाहीये. सीताईनं बघितलं तू? मला माहिती त्या चिडल्या असतील. अगं नाही चिडली आई. आई का चिडेल? गप्प बस, मला माहितीये. अगं मलाही माहितीये ना, माझी आई आहे तर. हा का चिडेल ती? आणि चिडली असती तर रागावलं असतं तिने तिथे. मग त्या काहीच का बोलल्या नाहीत? कारण बोलण्यासारखं काही नव्हतं. यार मला खूप भीती वाटते. त्या काही बोलणार नाहीत ना मला? अरे बापरे, भीती वाटते तुला? हो. मला ना असं वाटलं होतं की तुझा जन्म फक्त लोकांना घाबरवायला झालाय, पण सासूबाईंचं नाव काढताच तुला भीती वाटायला लागली. तू ना गप्पा बस. काय? जर खरंच सीताई चिडल्या असतील ना, तर तुझ्या वाईनला आणि तुला मी बघून घेईन. मी काय केलंय? मला काय बघून घ्यायची? तुला सांगते मी तू काय केलं. ठेव.
सीताई मी काही मदत करू का? बापरे, काय झालंय? नाही, आज देसाईंचं किचन पहिल्यांदा इतकं शांत. काही घडलंय का? नाही म्हणजे आम्ही घरात नव्हतो ना, तर काही घडलं असेल तर सांगा, मला माहित नाहीये. सीताई 2 टोमॅटो चालतील का? हे 2 लागणार आहेत. 2 साहजिक आहे, म्हणजे असं कोणालाही गृहीत धरू नये. आईला वाईट वाटलं ना, मग सून आहेस तू देसाईंची, तुला कळलं पाहिजे कसं वागायचं, कसं बोलायचं, हो नाही? ताई मला खरंच वाटलं नव्हतं. ऐका ना, खरंच मला खरंच वाटलं नव्हतं असं काही होईल. मी ते प्रॉब्लेम म्हणजे काल रात्रभर आम्ही तिथेच होतो ना, तर ते झोप लागले. अरे, झोप नाही लागली, कळलं नाही असं कसं? शिवा, आता आशूचं ठीक आहे, पण तुला तरी कळायला हवं ना. नाही, आता लहान आहात का तुम्ही दोघं? काकू मी बोलले होते त्याला, मी त्याला ना बघूनच घेणार आहे आता. मला ना हे बघा, मी त्याला बोलले होते पण त्याने नाही ऐकलं माझं. तू हे 1 मिनिट, तू आशू बद्दल वाईट बोलतेस ती आई समोर? माझी सुद्धा कधी हिंमत झाली नाही. नाही कीर्तीताई, काय बोलते तुम्ही? असं काही नाहीये खरंच. सीताई ऐका ना, हे बघा, तुम्ही शांतपणे विचार करा. हे बघा, मला अजिबात वाटलं नव्हतं की तुम्हाला वाईट वाटेल, खरंच सांगते. नाहीतर हे बघा, खरंच मी असं परत कधीच वागणार नाही. मी सॉरी म्हणते. मी परत कधीच असं वागणार नाही. प्लीज मला माफ करा, प्लीज प्लीज सीताई. काय झालं? मी काही चिडले नाहीये. तू काही चुकीचं केलंयस का? तुला का असं वाटतंय? ते तुम्ही माझ्याशी काही बोललात नाहीत ना, आणि एकदम अशा गप्प होतात तर काही. शिवा, अगं ताईने मुद्दाम केलं. आपण मी घाबरले ना एवढी. बापरे. ते सगळं ठीक आहे, पण माझ्या आशूला काही करायचं नाही. नाहीतर नाही, मी कशाला काय करू? नाही करणार मी. अहो, आयडिया त्याचीच होती. मला नाही काय. बरोबर, खरंच सॉरी. शांत हो. आई सिरियसली? मी काय रागवले नाहीये. शांत हो. आणि तुझं काय? स्वयंपाक व्हायचा आहे अजून? झाला ना की मग मिळेल खायला. कारण आपल्याकडे अशी पद्धत आहे ना, आम्ही सगळे एकत्र बसून जेवतो. हा आजी, बोल ग. अगं हो, मी टेन्शन नको घेऊ. मी येते लगेच येते. काळजी नको करू. आले मी लगेच. आले. हा. काय ग, काय झालं? हो सीताई, आजीचा फोन होता, म्हणाली लवकर घरी ये, अडचण आहे काहीतरी. अरे बापरे, मी जाऊ का? जाऊ का? काय लगेच निघ. आणि काय लागलं तर लगेच फोन कर. हा मी करते तुम्हाला. मी जाते. जा. दिव्या, आहे काय? चंदन, कसा दिसतोय हा? मला वाटतंय मी जरा जाड झाली. तुला काय वाटतंय? दिव्या, हे काय आहे? मी काय विचारते, तुझं ना लक्षच नाहीये माझ्याकडे हल्ली. दिव्या, हे काय आहे? हे डस्टबिन मध्ये होतं. हे काय झालं ऍक्च्युली, मी पाणी प्यायला गेले किचनमध्ये, तेव्हा ही खाली पडली काडी. काय? पाणी पिताना काडी डस्टबिन मध्ये पडली? 101 कारण असतात दिव्या तुझ्याकडे. जाऊ दे ना. अरे चंदन, तुझा खरंच विश्वास आहे का ह्या सगळ्यावर? प्रश्न विश्वासाचा नाहीये दिव्या. मला माहितीये तू दुःखात आहेस, आपल्या दोघांना त्रास होतोय, म्हणून मी तुला बाहेर घेऊन गेलो, शॉपिंग करून दिली, मूवी बघितली, चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. का?
तुला बरं वाटावं म्हणून. तशीच ही काडी मी तुला खायला दिली होती तुझ्या तब्येतीसाठी, तुला बरं वाटावं म्हणून. मग का नाही केलंस? हे बाबा नको ना परत लेक्चर देऊस. मला नाही आवडली, कडू वाटली म्हणून दिली टाकून, संपला विषय. अरे मला माझी स्वतःची काळजी घ्यायची. माझ्यावर काय आघात झालाय ते मला माहितीये. तुला काय आहे सांगायला? हे खा ते खा, हे पी, उद्या विष पी म्हणशील. फालतू बडबड नको करू हं दिव्या. आणि आघात तुझ्या एकटीवर नाही झालाय लक्षात ठेव. बर, मी चुकले ना, मलाच बोलतो. एक मिनिट दिव्या, मी तुला ना फार काही मोठं असं करायला नव्हतं सांगितलं. एक छोटीशी गोष्ट सांगितली होती, तुला ती सुद्धा नाही जमली. चंदन, अरे तुझ्याचसाठी करते ना सगळं. आता बाळाचं पण जे काही सगळं झालं, त्रास मला झाला ना. नाही, तू कधी समजूच शकणार नाहीयेस मला, कधीच नाही. नेहमी तुम्हाला तुमचंच खरं करायचं असतं. अरे काय अर्थ या वागण्याला? कितीही केलं तरी शेवटी हिचं हेच म्हणणं आहे की मी हिला समजून घेतलं. अजून किती समजून घ्यायला पाहिजे? साठी काही केलं ना तरी ही संतुष्ट होतच नाही. फिक्स झाली आहे ना मीटिंग? मीटिंग फिक्स झाली आहे. आता आपण काय करूया, तयारी करूया. बाकी सगळ्या गोष्टी तर आपल्या झालेल्या असतील. आशु, सॉरी डिस्टर्ब केलं. कामात आहात तुम्ही? हां हां, पण बोल काय. मला तुमचे आभार मानायचे आहेत. अरे सुहास, हे आभार वगैरे मानायची काय गरज आहे? बघ, तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली हे महत्वाचं आहे. आणि आम्ही काय ठरवून मुद्दाम असं वागत नव्हतोच ना. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. जेजू, काम काय? काम? हां सॉरी, ते बोलायचंच राहिलं. मी एक मस्त डील आणलाय. आपण बरेच दिवस हायवेटच जागा शोधतोय ना. मला चांगली जागा मिळाली, अप्रतिम आहे, म्हणजे तुम्हालाही आवडेल. त्याचं काय जीजू, आता आपण तो प्लॅन जरा बाजूला ठेवलाय, कारण अशा जागांचे रेट्स खूप हाय आहेत आता. नाही, एवढा रेट नाहीये. म्हणजे मला 4 लाख रुपये गुंठा फक्त अशी जागा मिळतीये. 4 लाख? हो. असं कसं शक्य आहे? 10-12 लाखाच्या खाली कोणी बोलत नाही तिथे. 4 लाख? नाही, मला माहितीये तो रेट चाललाय, पण मी खात्री केली आहे खरंच 4 लाख रुपये गुंठ्याने मिळते. हो, आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे एवढ्या कमी मध्ये? हा, पण तू पेपर्स चेक केलेस का? म्हणजे 7-12 वगैरे सगळं क्लिअर आहे? हां पेपर्स मी आणले, तुम्ही वाटलंच बघून घ्या आधी. ठीक आहे, मग आपण विचार करू शकतो. पण काका, हे डील ना आपल्याला लवकरात लवकर करावं लागेल, कारण त्या माणसाला ना पैशांची गरज आहे आणि आपलाही फायदा होईल ना. मी पेपर्स करायला दिलेत ऑलरेडी, तुम्ही बघून घ्या मग. हा नाही, आपण जरा विचार करू, घाई नको करायला कशाची. आपण एकदा भाऊंशी बोलून घेऊया, बेस्ट. मग ठरवू. काका आशु, अरे माझ्यावरती विश्वास ठेवा ना, मी नीट बघून घेतलंय सगळं. सांग. ठीक आहे, हरकत नाही करायला, पण काय सांभाळून करूया सगळं. काय आपण गोत्यात यायला नको कुठेच. अजिबात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. उलट हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मला शाबासकीच द्याल. ठीक आहे, मग आपण त्याची वाट बघूया. येस, मी येतो मग. किट्टू डली. सांडवलंच ना, दिसत नाही तुला बावळ्यात कुठला? अगं ठीक आहे, सांडलंच आहे ना, मी तुला पुसून देतो, त्यात काय एवढं. एवढं प्रेम काय घडलंय? तुला माहिती ना, मी ग्रेट आहे. नाही, पुढे बोल. ऐक ना, एक गुड न्यूज आहे. ती न्यूज अशी आहे, हायवेच्या जवळ एक पडीक जमीन आहे आणि त्या जमिनीवरती आपण कॉम्प्लेक्स बांधतोय आणि ते सगळं काम मी लीड करणार आहे. का? का म्हणजे हे डील मी घेऊन आलोय. मी आता सगळे पेपर्स सुद्धा तयार केले. ते पेपर्स मी काका आणि आशूंना दाखवले, तर ते दोघंही तयार झालेत. त्यामुळे आता हे डील मी करणार. सुहास, खूप चांगली न्यूज आहे ही. येस. आणि तुला हवं ते घडतंय ना आता. येस कीर्ती, मी ना खूप खुश आहे. मी आता एक काम करतो, पटकन ऑफिसला जातो, ते जे पेपर्स तयार केलेत ना त्याच्यावरती काकांच्या सह्या घेतो आणि ती जमीन बघायला जातो. सुहास, मला तुला असा आनंदात बघून ना खूप आनंद होतो. म्हणजे बघ ना, आपण हे स्वप्न कधीपासून बघतोय आणि ते आत्ता पूर्ण होत आहे. फायनली तुला हवं तसं घडतंय. ऐक ना, तर आता या आनंदात मी ही कॉफी पितो आणि फ्रेश होऊन ऑफिसला जातो. चालेल? अरे तू प्रोजेक्ट लीड करतोयस, कॉफी तर देणार ना मी तुला. येस. थांब. ऐक ना,
बोल ना. हे घे. हे 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 जे डील आहे ना, यातनं जे पैसे येणार आहेत ना ते आपले पैसे. मी खूप खुश आहे. काय ग आजे, काय मला का बोलवलंस आज एवढं घाईत? ये बस आधी बस. अगं बोल. अगं एवढ्या घाईघाईनं तुला याच्यासाठी बोलवलं, ह्यांचं काहीतरी तुझ्याकडे काम आहे. शिवा, आपल्या कैलासचा मित्र गावाकडचा, त्याचा मुलगा आहे हा प्रशांत. अरे मी ओळखते याला. काय रे, कसा आहेस तू? मस्त. शिवा, अगं तो इथं मुंबईत कामासाठी आलता, त्याला जरा मदत पाहिजे आपली. काय झालं? कसलं काम आहे? अगं ताई, माझे वडील गेल्यानंतर आमची जमिनीवरती केस पडली आणि ती केस बाजूच्या कंपनीवाल्यांनी टाकली होती. त्यांनी तिकडे आजूबाजूला जमीन घेऊन ठेवली होती आणि आमची जमीन ही रोडला लागून होती ना, तर त्यांना आमची जमीन पण घ्यायची होती. पण आम्हाला आमची जमीन अजिबात विकायची नव्हती. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला, पण वडील अजिबात नमले नाही. 6 महिन्याआधी ते गेले तेव्हा ते मला म्हणाले होते की काही झालं तरी आपल्याला ही जमीन विकायची नाहीये. आणि मला सुद्धा ही जमीन विकायची नव्हती, पण कंपनीची केस कोर्टात चालतच आहे आणि कोर्टात पैसे लागतात ना, वकील पण ऐकत नाहीये. शिवाताई, आमची परिस्थिती चांगली नाहीये ग. आम्ही एवढे पैसे कुठून उभे करणार? अगं हे तर काहीच नाही, पुढचं एक त्याच्याकडनं. बाबा समजा काय ते उचकटून सांग बरं काय तिला. शिवाताई, हे सगळं चालू असताना एक माणूस आला, ते पण ऑफर घेऊन. तो म्हणाला की तुमच्या जमिनीवरती मोठं कॉम्प्लेक्स बांधूया आणि त्याचे पैसे पण देणार होता. पैशाचा विचार करून मी त्याला होकार दिला. अगं ताई, जमिनीची केस जिंकायला पैसे घेतले तर जमीन तर जाणारच ना. मी काय करू ना, मला काय कळत नाही. आणि तो माणूस माझ्या मागेच लागलाय. कोण आहे? कोण तो माणूस? कोणीतरी सुहास म्हणून होता, बिझनेसमॅन होता. एक मिनिट, कुठल्या कंपनीकडनं आलंय हे तुला? देसाई ऑटोमोबाईल्स. काय? शिवा, अगं काय हे? काय झालं? नाही, तुझ्या कंपनीबद्दल बोलतोयस ना, ती कंपनी माझ्या मिस्टरांची आहे. आणि त्याचे जे ओनर आहेत ना, रामभाऊ देसाई, ते सासरे आहेत माझे. अरे वा, मग ही तर चांगली गोष्ट आहे. ताई, आता तूच मला या गुंत्यातून सोडव आणि तूच मला सांगा, मी हे सगळं बरोबर करतोय ना? हे बघ, मी सगळं बघते जे काय आहे ते. तू मला डील काय आहे ते सांग. काही नाही अगं, म्हणजे आपली जमीन आहे ना, ते लीजवर घेणार आहेत, ते पण 100 वर्षांसाठी. तू होकार कशाला दिलास? थोडंसं थांबायचं, विचार करायचास. गाजी, तुला घरची परिस्थिती माहिती आहे ना. आमचं घर फक्त शेतीवर चालायचं आणि आई तर घरात काम करते. 2 भावांचं शिक्षण सुद्धा मलाच करायचं आणि ती जमीनही मला सोडायची नव्हती आणि ती केसही संपत नव्हती. मग मी असा विचार केला की निदान ती जमीन तरी आपली राहील. आणि मग ते पैसे मिळाल्यावर आणि ते नंतर संपल्यावर काय करणार? नोकरी करेन. तसं पण माझं आता शिक्षण कंप्लीट झालंय. 15 ते 18 हजारची नोकरी मिळेल, एवढे मला पुरेसे आहेत. अरे पोरा, आधी तू नोकरी करायची होतीस र, आणि शेती बी चालू ठेवायची होतीस का नाही? अगं तेच करायचं होतं मला, पण त्या केसमुळे मला शेतीच करता येत नाही. तू मला सांग, हा सुहास भेटला कुठे तुला? ते आपल्या गावाजवळ एक रिसॉर्ट आहे ना, तिथे आले होते आणि नंतर आले तेव्हा ते प्लॅन घेऊन आले, म्हणून मी तयार झालो. शिवा, पण हे समजा आशूला माहीत असेल ना? नाही म्हणजे त्याला माहीत असल्याशिवाय कसं काय घडल? नाही, त्याला माहीत असतं तर त्याने ही डील होऊच दिली नसती ना. तरी तर गडबड आहे बाबा. ताई, मी आता काय करू? डील करू का? नाही, तू थांब जरा. हे बघ, मी आधी जाऊन बघते सगळं काय नेमकं आहे, काय घडलंय, त्याच्यानंतर आपण सगळं करूया. तू शांत हो. तू काय कर माहिती, तू आता नोकरी शोध शांतपणे आणि घरच्यांच्या बाजूने उभा राहा. आणि तू मला सांग रे, आईला या डीलबद्दल सांगितलंयस? नाही. सांगितलं असतं ना तर त्याने तुला डील करूच दिली नसती. खरं सांगू ताई, जेव्हा मी त्यांची डील ऐकली ना, तेव्हा मला ती डील पटली होती. पण आता तू म्हणत असशील तर मी नाही म्हणतो त्यांना. तू थांब, मी जाऊन आशूशी बोलते, मग पुढचं बघूया आपण.
मला या सगळ्याची खात्री करू दे आधी.